काही महिन्यांपूर्वी धुमधडाक्यात गायकवाडांच्या घरी त्यांच्या एकुलत्या एक मुलाचं म्हणजेच आरवचं लग्न लागले. नववधूच्या वेशात कावेरी खूपच सुंदर दिसत होती. तिच्या वडिलांनी म्हणजेच राघव शिंदे यांनी त्यांच्या लग्नात कोणतीच कमतरता ठेवली नव्हती. मुलाकडचे पाहुणे, त्यांचे पाहुणे, इतर नातेवाईक सगळ्यांचाच मानपान त्यांनी अतिशय योग्य रीतीने आणि चांगलाच केला होता. आरव एका IT कंपनीत हेड डिपार्टमेंटमध्ये कामाला असल्यामुळे पगार देखील चांगला होता त्याला. हाताखाली चार चाकी नावावर एक फ्लॅट असताना देखील त्याच्या आईनेच म्हणजेच सुविधा काकूंनी शिंदे यांच्याकडे हुंडा मागितला होता. कावेरीमध्ये सगळे चांगले गुण असताना, ती चांगली शिकलेली असताना देखील फक्त नोकरीला नाही म्हणून आणि आमच्या मुलालाच तिला आयुष्यभर सांभाळायचे आहे असं सांगून त्यांनी काही रोख रक्कम शिंदे यांच्याकडून साखरपुड्यानंतर हुंडा म्हणून घेतली होती. लग्न झाल्यावर आरव आणि कावेरी 2 दिवसांसाठी फिरायला शहराबाहेर जाऊन आले. जाण्याआधी असलेले आईच्या रूपातील सुविधा काकू आणि कावेरी तिकडून आल्यानंतर तिच्या समोर आलेली सुविधा काकू यात जमीन आसमानाचा फरक होता. सुरुवातीला कावेरीला वाटले की त्या स्वतःच्या एकुलत्या एक मुलाला घेऊन हळव्या झाल्या असतील, म्हणूनच त्या आपला रागराग करत आहेत. परंतु तिचा भ्रम लवकरच दूर झाला. एके दिवशी, काय ग, लग्नाला 2 महिने झाले तरी तुझे बाबा आले नाहीत तुला भेटायला? विसरली की काय तुला एवढ्या लवकर? संध्याकाळच्या वेळी झाडू मारत असताना सुविधा काकूने कावेरीला चांगलेच धारेवर धरले. नाही आई, असं का बोलत आहात पण तुम्ही? कावेरी गोंधळून त्यांच्याकडे पाहू लागली. असं नाही मग कसं ग? तुझा बाप म्हणाला होता की राहिलेले पैसे लग्नानंतर देतो म्हणून. मग कुठे आहेत पैसे? सुविधा काकूने तिच्या हातातला झाडू हिसकावून तिच्या पायावर जोरात मारला. आई आई ग, कुठले पैसे आई? बाबांनी सगळे पैसे तर दिले ना साखरपुड्यानंतरच तुम्हाला. आता कुठले पैसे? मला उलट बोलतेस? ती बोलत असताना सुविधा काकूने अजून एक फटका तिच्या पायावर मारला. नाही आई, मी तुम्हाला उलट नाही बोलत, परंतु माझ्या बाबांनी खरंच तुम्ही सांगितले तेवढे पैसे तुम्हाला दिले आहेत. पाय चोळत कावेरी रडू लागली होती. मग काय झाले? ते तेवढ्यापुरतेच होते. आता नको का अजून पैसे द्यायला? तुला 2 महिने पोचले ना आम्ही. तुला फिरायला पाठवले, तुझ्यासाठी कपडे दागिने घेतले. याचा खर्च कोण देणार? तुझा बाप देणार ना? सुविधा काकूने तिचे केस पकडले. आई सोडा मला. हे बघा, आतापर्यंत तुमचा मान ठेवायचा म्हणून मी गप्प होते, पण आता नाही. माझ्या बाबांनी तुम्हाला दिले पैसे ते दिले. आता यापुढे एक नवा पैसा तुम्हाला मी देणार नाही. समजलं ना? कावेरीने त्यांच्या हाताला जोरात हिसका दिला. अच्छा, तुझी इतकी मजल? थांब, दाखवते तुला. आता या सुविधाचा धाक. सुविधा काकू तिला बोलून आतमध्ये किचन मध्ये घेऊन गेल्या. हाताला काही भेटतंय का ते पाहू लागल्या. तेवढ्यात त्यांची नजर एका ठिकाणी स्थिरावली. ती वस्तू पाहून त्यांच्या चेहऱ्यावर आसुरी हास्य उमटले. का, काय करताय तुम्ही आई? सुविधा काकूंच्या हातातली भली मोठी सुरी बघून कावेरी घाबरली. तुला धाक दाखवते ना माझा, म्हणजे पुन्हा मला असं उलट बोलायची हिंमतच करणार नाहीस तू. सुविधा काकूने रागातच तिचा उजवा हात स्वतःच्या हाताने घट्ट पकडला आणि तिला काही कळायच्या आत तिच्या हातावर सुरीचा जोरदार वार केला. कावेरीची किंकाळी आणि रक्ताची चिरकांडी संपूर्ण घरात पसरली. तेवढ्यातच घराची पेल वाजली. सुविधा काकूने पटकन तिला किचनमध्ये नेले. सुरी धुवून ती परत जागेवर ठेवली. कावेरी रक्तबंबाळ झालेल्या हाताला पकडून तिथेच कोपऱ्यात बसून रडत होती. ये, ऐक, खबरदार जर ही गोष्ट आरवला किंवा कोणाला सांगितलीस तर. नाही तर आत्ता फक्त हात कापला आहे तुझा. जर आरव किंवा इतर कोणाला सांगितलेस तर हीच सुरी तुझ्या गळ्यावर फिरवेन. समजलं ना? आणि हो, लवकरात लवकर तुझ्या बापाकडून पैसे मागवायचे, ते पण 1 लाख रुपये.
जर त्यांनी नाही दिले तर मग तुझं जगणं मुश्किल करेन मी. कळलं का? सुविधा काकू तिला तिथेच तसंच रडत सोडून बाहेर दरवाजा उघडायला निघून गेल्या. काय ग आई हे? घरात रक्त कसले हे? कोणाचं? कोणाला लागलं आहे? आरव जसा घरात आला तसं त्याने फरशीवर पडलेले रक्त पाहिले. कोणाचं म्हणून काय विचारत आहेस? तुझ्याच बायकोचं आहे ते रक्त. हात कापून घेतला तिने काम करताना. वेंधळेपणा, तिचा दुसरं काय? कावेरीचा हात कापला हे ऐकूनच आरव आईचे पुढचे ऐकून न घेताच लगबगीने किचन मध्ये पळाला. काय ग कावेरी, इतकं कसं काय कापलं तुला? चल तू चल, आधी डॉक्टरकडे जाऊया आपण. उठ. आरव तिच्या कापलेल्या हाताला अलगद हातात धरून तिला बाहेर घेऊन आला. अहो नको, मी मी ठीक आहे. सुविधा काकूंना बाहेर हॉलमध्ये रागात तिच्याकडे बघताना पाहून कावेरीने तिचा हात आरवच्या हातून पटकन सोडवत बेडरूम मध्ये पळ काढला. अरे, अशी काय ही? केवढं लागलं आहे तिला, तरी देखील डॉक्टरकडे जायला नाही म्हणते. आरव वैतागून स्वतःच्या केसांमधून हात फिरवत म्हणाला, आता जर तिला नाहीच जायचं आहे डॉक्टरकडे तर राहू दे ना. जा बरं तू, तुझं आवरून घे जा. सुविधा काकूने त्याला त्याच्या बेडरूम मध्ये हलकेच धक्का देऊन पाठवले. तो जेव्हा बेडरूम मध्ये आला तेव्हा कावेरी लागलेल्या हाताला बँडेज लावत होती. उजवाच हात जखमी असल्यामुळे डाव्या हाताने तिला नीट पट्टी बांधता येतच नव्हती. त्यात जखम थोडी खोलवर असल्याने रक्त अजूनही थांबत नव्हते. तो काही न बोलता तिच्या जवळ आला. त्याने तिच्या हातून बँडेज घेतले आणि स्वतःच तिला पट्टी बांधू लागला. कसं लागले हाताला? त्याने तिला शांतपणे विचारलं. तरी देखील ती मौन होती. सांगू का यांना आईने मारलं? नाही नको. यांचे देखील आईसारखेच मत असेल तर? आईचे नाव ऐकून हे भडकले आणि मला अजूनच मारले तर? त्यापेक्षा बाबांकडून पैसेच घेते. कावेरी मनातल्या मनात विचार करत शून्यात नजर खेळून बसली होती. आरवने पट्टी बांधली आणि एक वार तिच्याकडे पाहिले. ती काहीच बोलत नाही बघून तो फ्रेश व्हायला निघून गेला. दुसऱ्याच दिवशी कावेरीने बाबांकडे पैसे मागितले. त्यांनी देखील लगेचच त्यांच्या कामातल्या माणसाकरवी तिला पैसे पाठवून दिले. त्यांना जरा देखील कल्पना नव्हती की त्यांची लेक त्यांच्याकडे कशासाठी पैसे मागत आहे. तिलाच हवे असतील असा समज करून त्यांनी काहीच प्रश्न न विचारता पैसे दिले होते. कावेरीने ते पैसे लगेच सासूच्या म्हणजेच सुविधा काकूंच्या हवाली केले. त्या दिवसानंतर सुविधा काकूंना अजूनच चटक लागली पैशाची. त्या कावेरीला धमकी देऊन बाबांकडे पैसे मागायला सांगायचे आणि कावेरी देखील स्वतःच्या जीवाच्या भीतीपोटी बाबा जवळ खोटे नाटे कारण देऊन पैसे मागू लागली. आरव कामाला निघून गेला की घरी सुविधा काकू तिच्यासोबत भांडण उकरून काढायच्या. स्वतःच भांडण विकोपाला नेऊन तिला मारहाण करायच्या. आजूबाजूचे लोक त्यांचा हा रोजचा कालवा ऐकून कावेरीबद्दल हळहळ व्यक्त करत असायचे. इतक्या दिवसात तिने खूप वेळा विचार केला की आरवच्या कानावर त्याच्या आईचा प्रताप घालावा, परंतु तिला अजिबात त्याच्यावर विश्वास नव्हता. तो देखील तिला कधीच काही विचारत नव्हता. रोज कावेरीच्या अंगावर छोट्या मोठ्या जखमा झालेल्या दिसायच्या, परंतु त्याने कधीच तिला त्याबद्दल विचारले नाही की कसं लागतं तुला रोज म्हणून. तिला एकदाही प्रश्न केला नाही. त्यामुळे हळूहळू तिला खात्री झाली की सुविधा काकू सोबत आरव देखील या सगळ्यात सामील आहे. घरात ती सतत घाबरून राहू लागली. रोज रडत ती आतून हळूहळू तुटू लागली. रोज अंगावर होणारे आघात आणि मनावर घाव घालणारे टोमणे ऐकून ती नैराश्याच्या गर्तेत जाऊ लागली. असेच रडत कडत 6 महिने सरून गेले. शेवटी आरवला तिची झालेली अवस्था बघवली नाही. त्याने त्याच्या सासऱ्यांना म्हणजेच कावेरीच्या बाबांना राघव शिंदे यांना स्वतःच्या घरी बोलावून घेतले. बाबांना घरी आलेले पाहून कावेरी प्रचंड सुखावली, परंतु तिची आत्ताची अवस्था पाहून शिंदे मात्र कोलमडले. त्यांची आधीची हसरी देखणी कन्या आता पार कोमेजून गेली होती. चेहऱ्यावरचा रंग उडाला होता तिच्या. शरीर अतिशय कृश झाले होते तिचे. डोळे तर अगदी खोल गेले होते. तिला पाहून शिंदे यांना अश्रू अनावर झाले. ते तिला मिठीत घेऊन रडू लागले.
सुविधा काकू मात्र मनातून घाबरल्या होत्या. जर का कावेरीने तिच्या बाबांना खरं काय ते सांगितले, तर आपलं काय खरं नाही याचा अंदाज त्यांना आला. राघव शिंदे घरात आल्यापासून त्या जरा देखील कावेरीपासून दूर गेल्या नाही. आरव देखील तिथेच उभा राहिला. बेटा कावेरी, काय ग अवस्था झाली ही तुझी? काय काय होतंय काय बाळा तुला? बोल ना. आपल्या बाबांना नाही का सांगणार तू? बोल बाळा. त्यांनी कावेरीच्या गालाला हात लावत तिला प्रेमाने मायेने विचारले. बाबा, बाबा. कावेरीचा बाबांना पाहताच त्यांचा मायेचा स्पर्श होताच बांध फुटला. ती रडत सांगणारच होती की तिचे लक्ष समोर उभ्या असणाऱ्या सुविधा काकूंवर गेले आणि ती एकाएकी गप्प झाली. हा बोल ना बाळा, बोल ना काय झाले? ती बोलत नाही पाहून त्यांनी तिला पुन्हा विचारले. ती नेमकी कुठे बघते हे पाहण्यासाठी त्यांनी देखील तिची नजर फॉलो केली. सुविधा काकू समोर आहेत हे लक्षात येताच ते कावेरीला घेऊन तिच्या खोलीत गेले. आरव, समजतोस कोण तू स्वतःला? माझ्या मुलीला त्रास देण्याची हिंमत कशी झाली तुझी? शिंदे खोली बाहेर आले ते प्रचंड रागातच. त्यांनी आरवची कॉलर पकडली. काय बोलताय तुम्ही बाबा? मी नाही दिला त्रास कधीच तिला. हवं तर तुम्ही विचारा ना तिला. उलट मला तिची काळजी वाटत होती म्हणून तर तुम्हाला इथे बोलावून घेतले ना मी बाबा. ती काही बोलली का तुम्हाला? तिने काही सांगितले का? आरव हात जोडून त्यांना विचारू लागला. नाही, ती काहीच बोलत नाही. परंतु मी तिचा बाप आहे आणि मला तिचा अबोला देखील समजतो. तिच्या अंगावर इतक्या जखमा कशा झाल्या आरव? आणि ती माझ्याकडे सारखी पैसे मागायची ते कशासाठी? शिंदे यांनी त्याला जाब विचारला. काय? ती तुमच्याकडे पैसे मागायची? का पण? आरवला काहीच समजत नव्हते. तो स्वतःच गोंधळून गेला. अचानक त्याचं लक्ष सुविधा काकूंकडे गेले. तू असं का बघत आहेस माझ्याकडे? तो बारीक नजर करून आपल्याकडे पाहतोय बघून सुविधा काकू अस्वस्थ झाल्या. खरं खरं सांगाई, नक्की काय प्रकार आहे हा? इतक्या दिवस मला वाटले कावेरी घरापासून दूर आहे. घरच्यांना मीच करते म्हणून तिच्या कामात लक्ष लागत नसावे आणि त्याच गडबडीत तिला सतत काही ना काही लागत असावं. तू देखील हेच बोलली होतीस ना मला? त्यावेळी मी तुझ्यावर विश्वास ठेवला. त्यासाठीच मी कावेरीला तिचा तिचा वेळ देत काहीच बोललो नाही अथवा विचारले नाही. परंतु आता असं वाटतंय की काहीतरी चुकतंय. सांगाई, काय आहे हे? पहिल्यांदाच आरव त्याच्या आईवर चिडला होता. घाबरून सुविधा काकूंनी त्याला सर्व काही सांगितले. तेवढ्यात तिथे कावेरी देखील आली. कावेरी, बाळा, का नाही बोललीस हे तू आधी? इतकं का गं एकटी सहन करत राहिलीस? गायकवाड बाई, तुम्ही अजिबात हे चांगलं केलं नाही. कावेरीला जवळ घेत शिंदे सुविधा काकूंवर ओरडले. आई, इतकं कसं ग कठोर वागू शकतेस तू? अगं तू पण एक बाई आहेस ना? मग पैशासाठी कोणी इतकं अमानुष वागणूक देतं का? ते पण स्वतःच्याच सुनेला. काय कमी पडत होतं ग तुला? माझ्यावर विश्वास नव्हता तुझा की माझ्या क्षमतेवर शंका होती तुला? आरव स्वतःचा राग नियंत्रणात ठेवत बोलला. अरे तुझ्यासाठी केले ना मी हे आरव. तू प्रायव्हेट मध्ये कामाला आहेस आज. उद्या जर तुझी नोकरी गेली किंवा आपल्याला अडचणीच्या काळात पैसे लागले तर? म्हणून मी आपला मुलगा आपल्यावर रागवला म्हणून सुविधा काकू सारवासारव करायला लागल्या. काहीही बोलू नकोस तू आई. माझ्या मनातून तू आता उतरली आहेस. तुझ्या अशा वागणुकीमुळे कावेरीच्या तिच्या घरच्यांच्या नजरेत मी किती पडलो याची जरा देखील जाणीव आहे का तुला? मला मला माफ करा. मी नाही काळजी घेऊ शकलो कावेरीची नीट. पण हे शेवटचे बाबा. यापुढे तिला काहीच त्रास होणार नाही हे वचन आहे बाबा माझे. आरव त्यांचा हात हातात घेऊन आश्वासन देऊ लागला. त्याची काहीच गरज नाही आरव. खरं तर तुझी चूक नाही. चूक आमच्यासारख्या मुलीच्या बापाचीच आहे. आम्ही नेहमीच मुलीचे लग्न झाल्यावर त्यांना आशीर्वाद देतो. दिल्या खरी सुखी राहा म्हणून. आणि याच आमच्या अपेक्षेमुळे मुली सगळा त्रास सहन करत मूकपणे त्यांच्या सासरी राहतात. पण आता हे चालणार नाही. कावेरी बाळा, आता हा आशीर्वाद नाही चालणार. उलट आता मुलीच्या बापाला माझे हेच सांगणे असेल. दिल्या घरी सुखी राहा
हा आशीर्वाद न देता जर दिल्या घरी चुकी नसेल तर परत माहेरी निघून ये. तुझं हक्काचं घर आहे हे आश्वासन द्या. आरव, मी आता माझ्या मुलीला इथे नाही ठेवू शकत. मी तिला इथून घेऊन जातोय. शिंदे यांनी लागलीच कावेरीला घेऊन घराबाहेर पडले. आरव काहीच बोलू शकला नाही. रागात फक्त आपल्या आईकडे पाहत असाच हताश होऊन मटकन खाली बसला. समाप्त. लेखिका कृतिका कांबळे. श्रोते हो, कशी वाटली ही कथा?